बराच वेळ तुम्ही बोलत होता देवाशी. तुम्ही सुद्धा. काय मागितलं? भावंडांचं सुख, आणखी काय? तुम्ही? सेम, भावंडांचं सुख. या बाबतीत मात्र आपल्यात एकमत पहिल्यापासून होतं. हो, भावंड सुखात तर आपण सुखात. अगदीच, नक्कीच. म्हणजे पिंट्या, स्वानंदी, पाहिलं का कोण आले ते? रोहन, हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पण काय रे तू अचानक आज इथे? नाही सर, अचानक नाही आलोय. ऍक्च्युली मी माझ्या बायकोला घरी घेऊन जायला आलोय. रोहन, खरंच? हो ताई, खरं तर थँक यू ताई. म्हणजे काल आपलं बोलणं झालं आणि मला रिअलाइज झालं की खरंच माझी चूक आहे यामध्ये. खरं तर आदिरा तिच्या प्रेमाखातर आपल्या घरी ऍडजस्ट करते, ही लाईफस्टाईल अडॅप्ट करायचा प्रयत्न करते. पण मी काय करत होतो? मी फक्त रिॲक्ट करत होतो आणि कंप्लेंट करत होतो, विच वॉज टोटली रॉंग. सर, खरं तर मी तिची जबाबदारी घ्यायला पाहिजे, मी तिला प्रोटेक्ट करायला पाहिजे. आणि आय मेक शुअर की आता मी हे सगळं करेन. मी लग्न केलंय तिच्याशी, सगळं माहीत असताना, सगळं कळत असताना हा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे मी हा नक्कीच पार पाडेन, हे प्रॉमिस करतोय तुम्हाला. खरं तर हा इतका मोठा निर्णय आम्ही आमच्याच बेसिसवर घेतलाय, त्यामुळे ही जबाबदारी आता मला पार पाडायला हवी. ह्याचीच फर्स्ट स्टेप म्हणून मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन माझ्या बायकोला आमच्या घरी घेऊन जायला आलोय. खूप बरं वाटलं मला हे ऐकून. And I'm so proud of you, my little brother. खरं आहे रोहन, काल जे काय घडलं ते सगळं इतक्या पटकन मागे टाकून पॉझिटिव्हली विचार करणे ही सोपी गोष्ट नाहीये. पण तू ती केलीस. पण आदिराला सांगितलं का रोहन आलाय ते? अरे मी नारायणला सांगितलंय, म्हणजे रोहनला असं अचानक बघून एकदम सरप्राईज मिळेल तिला. रो, तू 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 इथे? येस. I don't believe this, रो. आदिरा, चला बॅग भरायला घ्या. आज तुझी पाठवणी होतीये. अशी का बघतेस माझ्याकडे? तुला यायचं नाहीये का घरी? You don't believe this. म्हणजे तुला हे सगळं फनी वाटेल, पण सिरियसली मी पण आज ठरवलं होतं तिकडे यायचं. काय? या. अरे वा. आय वॉज सपोज टू. मी आपल्या घरी परत येणार होते, म्हणजे तू जरी इथे आला नसतास ना तरी मी तिकडे जाऊन धडकणारच होते. यू नो व्हॉट, मी बॅग्स पण भरून ठेवल्यात. काय? या. चल मग. नाही, कसं आहे ना, माझं एक मॉडेस्ट आणि छोटंसं ऑफिस आहे. तिथे जर मी लेट गेलो तर माझा बॉस मला खूप ओरडेल आणि जॉबवरून काढेल. आणि मला लवकर जॉब सुद्धा मिळणार नाहीये ना, आपण लवकर जायला हवं. रिअली? बघा काय जोडी आहे, काय स्ट्रॉंग टेलिपॅथी आहे तुमच्यात. आणि एवढं जर प्रेम आहे तुमच्यात तर मग भांडता कशाला रे? येस पिंट्या दादा, ऍक्च्युली काल आपलं जे बोलणं झालं त्यानंतर मला रिअलाइज झालंय की हे प्रॉब्लेम्स असं सेपरेट राहून नाही सॉल्व्ह होणार आहेत. आणि मला माझ्या इगोपेक्षा रोहनचं प्रेम जास्त महत्वाचं आहे, त्याची साथ जास्त महत्वाची. मी जरी इथे राहिले असते तरी मी मनाने तिकडेच असते. आणि आम्ही जर एकत्र राहिलो तर आम्ही कुठलेही प्रॉब्लेम्स असे सॉर्ट आउट करू, है ना? येस. तिकडून निघून येणं हा ऑप्शन नाहीये. सुरू, लेट्स गो. बघ किती घाई आहे सासरी जायची हिला. मी नारायणला सांगितलं बॅग आणायला, तोपर्यंत सगळ्यांनी खाऊन घ्या काहीतरी. चल 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 चल. पाठवणी केली? अशी कशी पाठवणी केली? बघ ना, तुझी मुलगी आहे ना मम्मा ती, त्याला तर काही वाटत नाहीये, पण तिला तरी काहीतरी वाटलं पाहिजे. समोरचं दिवसेंदिवस जरा अतिच होत चाललंय. माझ्या मुलीच्या बाबतीत निर्णय घ्यायला हा कोण? अरे मला काही किंमत आहे की नाही?
मम्मा विसरतेस का तू? दादा स्वतःच्या डोक्याने चालत नाहीये, त्याचं डोकं चालवायला दुसरं कोणीतरी आहे त्याच्यासोबत. अरे हो, हे तर मी विसरूनच गेले होते. आधी समोर एकटा होता, आता जोडीला ती स्वानंदी पण आहे ना. सगळीकडे नाक खुपसते, सगळीकडे. कोण आहे ही स्वानंदी? आता आली ना आपल्या घरात, आणि आता ही माझ्या मुलीचे निर्णय घेणार. डोक्यावर बसायला लागली ही स्वानंदी. आता खूप झालं. मी दरवेळेला 4 पावलं पुढे आणते आधीराला डिवोर्सच्या पेपरवर सही करायला, आणि ही स्वानंदी तिला सारखी मागे खेचत असते. घरात स्वानंदी आणि ऑफिसमध्ये तो आनंद. जीवक ती नकोसा केलाय दोघांनी. आपली ही चांगली लक्षणं नाहीयेत. एक एक करून यांना वाटेला लावलंच पाहिजे. निकिता ताई घ्या ना. बस बस. काय हो, टेन्शन मध्ये आहात का? काय झालं? नाही ग, ते जरा घराचं टेन्शन आहे. नवीन घर घेतो ना, 2 BHK, आता जरा छोटा वाटायला लागलाय. पण तुम्ही चौघच आहात ना? आतापर्यंत होतो चौघं, पण आता आनंदचे आई बाबा येणार आहेत ना, त्यांना असं एकट्याने ठेवता येणार. मला ना कधी कधी आश्चर्य वाटतं ग. म्हणजे त्यांच्या काळात आनंदच्या बाबांनी जेमतेम पगारात अख्खं घर चालवलं, किती छान संसार केला, आनंदला शिकवलं, मोठं केलं. आणि आता बघ, लाईफस्टाईल इतकी महाग झालीये ना, कितीही पगार मिळाला तरी पुरत नाही ग. असा निघून जातो. आणि त्यात मुलांची शिक्षण छोट्या मोठ्या शाळेत पाठवता येत नाही ना. ग्लोबल एक्सपोजर हवं. खरंय, आपल्या काळात निदान शिक्षण महाग नव्हतं. आपलं खरंच खूप छान होतं. आता माझ्या दोन्ही मुलांची मिळून ती 3.5 लाख रुपये फी होते वर्षाची. तुम्हाला म्हणजे असं नोकरी करावी असं नाही वाटत का हो कधी? वाटतं ना ग, खूप वाटतं मला, पण नाही करतायत. हा बाहेर असतो, मी पण बाहेर राहिले तर मुलांकडे दुर्लक्ष होणार. आणि त्यांना आता माझी सवय झालीये ना. आणि बाई ठेवायची म्हणजे ते बायकांचे भरमसाठ पगार, त्यांचे पगार देता देता आपले पगार संपून जाणार. मी काही मदत करू शकते तुमची? करतेस ना तू मदत? माझी बडबड ऐकून असं छान वाटतं, तुझ्याशी बोलल्यावर रिलॅक्स वाटायला लागतं. ते ठीक आहे हो, ऐकायला काही कष्ट पडतात का? तसं नाही, पण म्हणजे अशी सिरियस वाली काही हेल्प करू शकते का मी तुमची? नाही ग, अहो आहेत, खरंच सांगते, माझे थोडे सेव्हिंग्स वगैरे आहेत. मी नको ग, वेडीस का? थँक्यू, तू विचारलंस तेच खूप आहे. असं नाही, पण तुमच्या नजरेसमोर एखादं चांगलं घर असेल तर ते सोडायला नको ना. बाकी नंतर बघू आपण. नाही, अजिबात नाही. पण माझा आणि आनंदचा स्ट्रिक्ट ग्राउंड रूल आहे, मैत्रीमध्ये व्यवहार आलाच नाही पाहिजे. एकदा पैशाची देवाणघेवाण झाली ना मैत्रीत की प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणून हे असलं काही नकोच. आणि या रूलमुळेच माझी, समरची आणि आनंदची मैत्री इतकी वर्ष टिकली आहे. सो थँक्यू, पण होईल काहीतरी मॅनेज. पण कसं कराल? कसं ते माहित नाही ग. पैशाचं झाड असतं ना तर किती बरं झालं असतं ग. मी पण ना उगाच काळजी करते. खरं तर आनंदवर माझा पूर्ण विश्वास आहे, तो करेल काहीतरी मॅनेज. चल मी निघते हा, मुलांची शाळा सुटायची वेळ झाली आहे, त्यांना जायचंय. प्लीज ती भेळ संपवा. सॉरी मी नाही खाल्ली.